नमस्कार. शिवमहापुराणातील शतरुद्र संहितेमध्ये असलेली एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ही कथा आहे अग्निदेवाची. होय, अग्निदेवाची. अग्निदेवाचा जन्म कसा झाला आणि त्यांचं नाव काय? तर मुळात अग्निदेव हे नाव गृहपतीचं आहे. गृहपती हे अग्निरूपाने शिवाच्या आशीर्वादाने कायम तेवत राहिले. आणि ही कथा जी घडते ना, ती मणिकर्णिका घाटावरती घडते बरं का. म्हणजे गृहपतीला अग्निरूप मिळणं ही मणिकर्णिका घाटावरती कथा घडत जाते. आता मणिकर्णिका घाट आणि अग्नी याचा संबंध मी तुम्हाला सांगायला नको, वेगळा सांगायला नको. या अग्नीचं नाव गृहपती आहे बरं का, हे पण लक्षात ठेवा. मणिकर्णिका घाटावर गृहपती अग्निरूप होतात, अग्नी होतात, पण त्याच्या आधीची कथा जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. आणि ही कथा सांगता सांगता मला तुम्हाला या देशातील काही महत्त्वाच्या शहरांविषयी पण बोलायचं आहे. ही कथा घडते नर्मदेच्या उत्तर तटावर असलेल्या तत्कालीन नर्मपूर गावामध्ये. ज्या नर्मपूर गावाला आता ओळखलं जातं ते नर्मदापूर म्हणून, नर्मदापुरम म्हणून. जे नर्मदा परिक्रमेला जातात त्यांना चांगलं ठाऊक आहे, नर्मदापुरम या नावाने ओळखलं जातं. आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडतो बघा नेहमी, की पुराणातील गावं आता का नाही सापडत? म्हणजे ज्या गावांचा उल्लेख रामायणात आहे, ज्या गावांचा उल्लेख महाभारतामध्ये आहे, ज्या गावांचा उल्लेख शिवपुराणामध्ये आहे, विष्णू पुराणामध्ये आहे, ती गावं आता का नाही सापडत? बघा बरं, बायबलमध्ये असलेली सगळी गावं जशाच तशी आत्ता दिसतात. बघा बरं जरा कुराणामध्ये असलेली सगळी गावं जशाच तशी दिसतात. मग तुमची गावं का दिसत नाहीत? मग ज्या अर्थी गावं नाहीत त्या अर्थी तुमच्या या गावांचं अस्तित्वच नसतं असं बोललं जाऊ शकतं. कोण सांगणार? आमच्या पाणप्रस्थाचं पाणीपत झालंय, आमच्या इंद्रप्रस्थाचं दिल्ली झालंय. किती गावांची नावं बदलली गेलीत मी सगळीच सांगू शकतो, त्यावर एक स्वतंत्र भाग करील. पण अगदी सोपं, ज्या नर्मदेच्या तीरावर या सगळ्या कथा घडत जातात ना, तिथे ऋषी जमदग्नीचं जमदग्नीपूर आहे. पण या जमदग्नीपूरचं जाना खान नावाच्या एका माणसानं जाना पावा करून टाकलं आणि जमदग्नीपूरचं अस्तित्वच आपण विसरून गेलो, जी परशुराम देवतेची जन्मभूमी आहे. असंच जमदग्नीची तपस्थली असलेलं हे नर्मपूर गाव, जे पुढे नर्मदापुरम या नावानं विकसित झालं. पण याचं नर्मदापुरम होण्याच्या आधी काय होतं? होशंग नावाचा एक सुलतान इथे राज्य करू लागला आणि त्याने त्या नर्मपुरमचं नाव नर्मपुरम बदलून होशंगाबाद केलं. पुढे होशंगाबादचं नर्मदापुरम झालं. ते होशंगाबाद जे आहे ना, ते नर्मपूर. त्यामुळं आमच्या पुराणातील गावांची नावं ही पुढे आलेल्या मुस्लिम आक्रमकांनी बदलली. या छत्रपती संभाजीनगर शहराला औरंगाबाद केलं गेलं, जे खडकी होतं. अशी खूप नावं आहेत. आमचा पुराणांचा इतिहास पुसण्यासाठी केली गेलेली ही खेळी होती. खरं तर रामायणातली गावं, महाभारतातली गावं, पुराणातली गावं जशाच तशी आत्ता सांगता येऊ शकतील. तुमची परवानगी असेल तर त्याचा एक स्वतंत्र भाग मी करतो. पण परवानगी असेल तर विचारतो ना. म्हणजे काय आहे, अनावश्यकरित्या देत गेलो की ते घेणाऱ्यांना महत्त्वाचं वाटत नाही. हे काय, यात काय एवढं? याला सवय आहे सांगायची, असं व्हायला लागतं. आणि आता समाज माध्यमांच्या जगात ना, तुम्हाला न विचारता देत गेलो तर लोक बघत पण नाहीत. हे कुठं बघतायत? शिवपुराण कुठे बघतायत? मुक्ताईची कथा कुठे बघतायत? रामायण किती लोक बघत होती? महाभारत किती लोक बघत होती? सोडून द्या. त्यामुळं ते परवानगीने करावं म्हणाल तर ते देतो सगळी माहिती. पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की द्यायची आहे का. आत्ता आपण या कथेवर येऊ, जे सांगायचं मी ठरवलंय तुम्हाला न विचारता. नर्मदेच्या तटावर नर्मपुरम नावाचं गाव, आणि या गावामध्ये एक मुनी ज्यांचं नाव विश्वानर,
हे राहत होते. विश्वानर तपश्चर्या करणारे मुनी, आपलं आयुष्य ईश्वराच्या सानिध्यात घालणारे मुनी. आणि या विश्वानर मुनींना शांडिल्य गोत्री हे मुनी, त्यांचं गोत्र शांडिल्य होतं. या शांडिल्य गोत्री विश्वानर नावाच्या मुनींना एक पत्नी होती. त्यांच्या पत्नीचं नाव होतं शुचिष्मती. आपल्या पत्नीच्या सोबत साधना करत, ईश्वराचं स्मरण करत, ज्ञान मिळवत, यज्ञयागादी करत, काम करत नर्मपुरमच्या परिसरामध्ये हे वावरत होते. एके दिवशी झालं काय, या महर्षी विश्वानरांची पत्नी शुचिष्मती महर्षींना म्हणाली, हे महर्षी, हे पतिदेव, माझी आता पुत्रप्राप्तीची इच्छा होती आहे. एका पत्नीनं पतीला हे सांगणं की आता मला पुत्र हवा आहे. मी म्हणाले, ठीक आहे ना, आपण तुझी पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करू. ती म्हणाले, नाही 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 नाही, हे डोहाळे बाळ गर्भात असताना यायला हवेत, ते गर्भात येण्यासाठीचे होते बरं का. ते म्हणाले, नाही, मला सामान्य पुत्र नको आहे. म्हणजे असामान्य पुत्र हवाय. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. त्यामुळे बाई, असामान्य म्हणजे कसा? आता मी ऋषी, तू ऋषी पत्नी, तुला जो पुत्र होईल तो ज्ञानी असावा, परमेश्वराच्या चिंतनात सदैव रममान असणारा असावा, परमेश्वराचा त्याच्यावर आशीर्वाद असावा, असा एखादा पुत्र हवाय का तुला? नाही म्हणाले. मग काय मागण्या असतील सांगता येत नाही हो. काय आहे, बायकोची आताचीही मागणी तेव्हाचीही मागणी फरक नव्हती. बायको कुणाची असो, राजाची असो, ऋषीची असो, रंकाची असो, सामान्य माणसाची असो, कुणाचीही असो, बायकोची मागणी काय असेल माहीत नाही. ती म्हणाली, पतिदेव, मला पुत्र योगी, ऋषी, फार तपस्वी हवाय असं अजिबात नाहीये. अगं मग राजा असलेला श्रीमंत पुत्र हवाय का? नाही हो. काय करायचंय त्या श्रीमंतीला? भरपूर ऐश्वर्य आहे त्याला, महाल आहेत, तो महालात गाद्या गिरद्यांवर लोळणार आहे, असा पुत्र हवाय का? नाही. मग एखादा पराक्रमी पुत्र, ज्याच्या पराक्रमाने तिन्ही लोक स्तंभित होतील, जो तीनही लोकांमध्ये आपल्या पराक्रमाचा झेंडा लावेल, युद्धात त्याला कुणीही परास्त करू शकणार नाही. सांग, असा पुत्र हवा असेल तसा सांग, आपण तसा पुत्र निर्माण करू. ते नाही हो, तसाही पुत्र नाही पाहिजे मला. अगं बाई, तुला कसा पुत्र पाहिजे मग? साधू नकोय, ऋषी नकोय, राजा नकोय, पराक्रमी नकोय, काय हवंय? ती म्हणाली, मला असा पुत्र हवाय जो पराक्रम्यांना पराक्रम देईल, ऋषींना ज्ञान देईल, राजाला धन देईल. कमाल आहे. सगळ्याला सगळीणारा पुत्र म्हणजे तुला नेमका पुत्र हवाय कसा? हे पतिदेव, मला माझ्या उदरात प्रत्यक्ष महेश्वराने जन्म घ्यावा असं वाटतंय. बघा, इथे विश्वानरांसाठी साधना करून ईश्वराची प्राप्ती करणं अवघड, आणि इथे बायको म्हणते, त्या देवाला माझ्या उदरी जन्म घाल. ते म्हणले, बाई, हे करणं महादेवाला विचारून यावं लागेल. मी काय, मी पुत्रप्राप्तीसाठी सज्ज आहे, पण जो तुझा पुत्र म्हणून तुझ्या उदरात येणार आहे त्याला विचारावं लागेल ना, येणार आहेस का बाबा म्हणून. तुम्ही तो तुमचा प्रश्न आहे, बायको म्हणून माझी इच्छा आहे. महर्षी विश्वानर शांतपणे बसले आणि म्हणाले, कधीच काहीच न मागणाऱ्या माझ्या बायकोनी प्रत्यक्ष महेशाची पुत्र म्हणून मागणी करावी, काय असेल या मागे? काहीतरी असलं पाहिजे याच्या मागे. कदाचित ही शिवाची आज्ञा माझ्या पत्नीच्या तोंडून तर आली नाही ना? आणि असं असेल तर शिवांकडून याबाबत खुलासा करून घ्यायला हवा. ते यायला तयार असेल, ही घ्यायला तयार असेल, आणि प्रत्यक्ष शिव आपला पुत्र तयार व्हायला तयार असेल, तर आपण का उगाचच टाळायचं?
ते म्हणाले, नाही, आता शिवाला विचारायलाच हवं. बायकोला म्हणाले, देवी, तुझी इच्छा आहे, मला 1-2 वर्ष दे. मी प्रत्यक्ष काशीत जातो, तिथे आराधना करतो, शिवांचं आवाहन करतो, शिवांना विनंती करतो, आणि मग त्यांनी परवानगी दिली की येतो परत. ती म्हणाली, जशी तुमची मर्जी. मला पुत्र हवा आहे, तो महेश्वर पुत्र रूपाने हवा आहे, आणि आपण तो मला द्यावा. ठीक आहे. निघाले हे कमंडलू घेतलं, निघाले काशी यात्रेला. मजल दरमजल करीत विश्वानर ऋषी काशीमध्ये पोचले. आणि काशीत पोचल्यावर त्यांनी तिथल्याच एका घाटावरती शिवलिंगाची स्थापना केली. त्याला वीरेश्वर असं नाव दिलं. आणि त्या वीरेश्वराची साधना करण्यासाठी ते रोज तिथे त्या वीरेश्वरावर अभिषेक करावा, पूजा करावी. बघता बघता 12 महिने गेले. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर अचानक गंगेचं पाणी वीरेश्वराच्या पिंडीवर टाकत असताना 13व्या महिन्यात गंगेच्या पाण्यातूनच एक छोटंसं बालक प्रकटलं, अगदी बाल्यरूप. त्यांनी त्या बाल्यरूपातलं तेज बघितलं आणि त्या बालकाच्याही चरणाला स्पर्श करत म्हणाले, प्रभू, काय हो, या रूपात दर्शन देताय आणि मी काय बोलू तुमच्याशी? बालक रूपातील परमेश्वराने सांगितलं, अरे, जे मागायला आलास त्याच रूपात तुझ्याकडे मी आलोय, आता बोल. ते म्हणाले, प्रभू, माझ्या पत्नीची इच्छा आहे की आपणच तिच्या पोटी जन्माला यावं, तेवढी इच्छा पूर्ण करा. शंकराने सांगितलं, आता साधना बंद कर, परत नर्मपूरला जा, मी तुझ्या पोटी जन्म घेईन आणि त्यावेळी माझं नाव गृहपती असेल, हे लक्षात ठेव. बस शिवाला वंदन केलं आणि विश्वानर मुनी परतीच्या प्रवासाला निघाले. त्यांच्या मनात कोण आनंद होता, कधी एकदा पत्नीला भेटतोय आणि तिला हे सांगतोय असं झालं होतं. पुढे ते पत्नीची भेट घेतात. काय होतं हे सगळं बघूया पुढच्या भागात. नमस्कार.